माझं संपूर्ण रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन आणि त्याचबरोबर हे सगळे रेडीमेड ब्लाऊज मी नक्की कोणत्या वेबसाईटवरून ऑर्डर केलेले आहेत किंवा कोणत्या पुण्यातल्या दुकानातून जाऊन विकत घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर ब्लाऊज शिवून का नाही मी घेतले, हे रेडीमेड ब्लाऊज मी रेडीमेडच का विकत घेतले, दोन्हीमध्ये पैशांमध्ये काही फरक असतो का, कोणत्या कोणत्या नक्की लिंक्स आहेत, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, रेडीमेड ब्लाऊजच का विकत घ्यावा, शिवून का घेऊ नये. रेडीमेड ब्लाऊज हा शिवून घेतलेल्या ब्लाऊजपेक्षा सुद्धा स्वस्त मिळायला लागलेला आहे. हे दुर्दैव आहे पण सत्य आहे. त्याचं कारणच असं, जे जे डिझायनर्स होते किंवा जे स्वतःचे इंडिव्हिज्युअल स्वतंत्र असे टेलर होते, या सगळ्यांच्या असं लक्षात आलं की साधारण मोजक्या साईजेसमध्ये आपल्याला ब्लाऊज तयार करून ठेवता येतील आणि ते चक्क रेडीमेड विकत घेता येतील लोकांना, आणि त्यासाठीचं गिराईक सुद्धा बाजारामध्ये आहे. आणि तुलनेनं तुम्ही जाऊन एखाद्या शिंप्याकडे ब्लाऊज तुमची मापं देऊन शिवायला टाकला, याच्यापेक्षा आता तो स्वस्त मिळायला लागलेला आहे. नंबर 2, रेडीमेड ब्लाऊजची नक्की किंमत किती असते. साधारण 200 रुपयांपासून 8000 रुपयांपर्यंत सुद्धा येस रेडीमेड ब्लाऊज मिळतात. त्याचं कारणच असं, मिशो सारखी जे मास प्रोडक्शन करते, बल्कमध्ये गुड्स प्रोड्यूस करणारी जी कंपनी आहे, ऑनलाईन ॲप आहे, त्यांच्यातर्फे सुद्धा साध्या साध्या कॉटनचे, लिननचे, विना पॅडेड असे एकदम साध्या डिझाईनचे ब्लाऊज 200, 300, 400, 500 पर्यंत मिळतात. 800 रुपयांपर्यंत एखादा चांगला इंस्टाग्रामवरचा जर ब्रँड असेल, तिथे पण विना पॅडेड खूप छान डिझाईनचा ब्लाऊज मिळतो. 1500 म्हणजे 1000 ते 1500 मध्ये विना भायांचा पण पॅडेड आहे आणि छान त्याला वेगवेगळ्या डिझाईन आहेत अशा पद्धतीचा ब्लाऊज मिळतो. आणि मी जी किंमत सांगितली 6000 ते 8000 पर्यंत जे जे फॅशन डिझायनर्स आहेत, ज्यांच्याकडे लेहेंगे, ड्रेसेस, एथनिक वेअर, साड्या असतात आणि त्यांच्याकडे एक ब्लाऊजचं कलेक्शन पण असतं रेडीमेडचं, त्यांना बऱ्याचदा त्यांचं कापड पण डिझाईन करण्याची सवय असते. म्हणजे एम्ब्रॉयडर्ड कापड असेल किंवा एकदम गोल्ड जरीसारखं कापड असेल, तेव्हा ते कापड टेक्स्टाईल लिटरली बनवून पण घेतात आणि म्हणून त्याची किंमत, कारण की ते कस्टम मेड असतं, असा ब्लाऊजच परत मिळत नाही दुसरीकडे, 6000 ते 8000 पर्यंत पडतात ते ब्लाऊज. नंबर 3, रेडीमेड ब्लाऊज विकत घेताना अशी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे जी पाळलीच पाहिजे, लक्षात घेतलीच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण शॉपिंगच करायला नको, आणि ती म्हणजे रेडीमेड ब्लाऊज हा पॅडेडच विकत घ्यायचा. जर त्याला पॅड्स नसतील तर तो ब्लाऊज विकत घ्यायचा नाही. त्याचं कारण सांगते. आपण जेव्हा रेडीमेड ब्लाऊज विकत घेतो तेव्हा त्याचं अस्तरची क्वालिटी, फॅब्रिकची क्वालिटी आपण हात लावून बघितलेली नसते. इवन जर एखादा असा पांढरा सर तुम्ही ब्लाऊज रंगाचा विकत घेतला रेडीमेड आणि त्याला पॅडच नाहीये, तर तुम्ही काही नंतर त्याचं पॅड शिवून घेऊ शकत नाही. म्हणजे परत एकदा शिंप्याकडे जर जायचं होतं तर रेडीमेड कशाला ऑनलाईन किंवा दुकानात जाऊन विकत घेतलं, बरोबर, हे एक्स्ट्राचं काम पडतं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा आपल्याला हलक्या रंगाचे पातळ फॅब्रिक वगैरे असलेले ब्लाउजेस घालायचे असतील, तेव्हा त्याच्या आत आपल्याकडे दरवेळी न्यूड कलरची ब्रा अवेलेबल असेलच असं नाही ना. एखादी रंगीत ब्रा आत असेल तर ती सतत डोक्यात राहणार, इवन ती आतूनही दिसायला लागते. हे कशाला करायचं. म्हणून माझ्या प्रत्येक ब्लाऊजला पॅड्स आहेत, तुम्हाला दिसत असेल, स्लीवलेस असेल किंवा असा मस्त ऑफ व्हाईट कटवर्क असलेला असेल, याला सुद्धा पॅड्स आहेत. त्याच्यानंतर एकदम चमकीला मस्त पार्टीवेअरसाठीचा असेल किंवा असा मस्त स्लीवलेस पूर्ण डीप नेक आणि बॅकलेस सुद्धा आहे, याला सुद्धा पॅड्स आहेत. मी रेडीमेड ब्लाऊज विकतच घेत नाही पॅड्स असल्याशिवाय. नंबर 4, इथे दाखवलेला प्रत्येक रेडीमेड जो ब्लाऊज आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यामुळे आत्ता दरवेळी या ब्रँडची मी नावं घेणार नाही, पण सगळ्या लिंक्स तुम्हाला मिळतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, आणि ती म्हणजे कॉटनचा ब्लाऊज रोजच्या आयुष्यासाठी आणि सिल्कचा ब्लाऊज सणावारासाठी विकत घ्यावा. आता सिल्कचा, प्युअर सिल्कचा जर तुम्ही ब्लाऊज विकत घ्यायला लागलात तर मात्र तुम्हाला तो भयानक महाग पडणार, कारण सिल्कचं कापडच महाग असतं. त्याच्यात ते ऑनलाईन जो ब्रँड आहे ते पण कमिशन घेणार, असं करत ते सगळं महाग पडतं. पण इथे तुम्हाला दिसतंय छान चमकणार आहे. हे जे असे जे ब्लाऊज असतात हे भयानक रिच असतात. तिलोरी नावाचा ब्रँड आहे, तिथून हा मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा सुताचा ब्रँडेड हा ब्लाऊज आहे, तुम्हाला दिसतंय. ऑलरेडी टिकली वर्क पण आहे आणि छान सिल्क आहे. आता हे प्युअर सिल्क नाही आहे, हे आर्ट सिल्क असतं किंवा सॉफ्ट सिल्क वगैरे त्याला म्हणतात. आर्ट सिल्क याचा अर्थ आर्टिफिशियल सिल्क. मग हे आपल्याला परवडतात सुद्धा आणि याच्यावरती असंख्य कॉम्बिनेशन्स करता येतात, स्पेशली सणावाराला.
अशा वेळेला ना एकदमच असा मॅट फिनिश असतो ना एखादा कॉटनचा, हे ब्लाउजेस आहेत ना, हे आपल्याला ऑफिससाठी रोजच्या जे आपल्या कंटेम्पररी हलक्या फुलक्याच्या साड्या असतात, मलमल, कॉटन, लिनन, ऑफिससाठी हलकी एकाच रंगाची वगैरे अशा ज्या साड्या असतात त्याच्यावरती हे खूप छान जातात कॉटन ब्लाउजेस. पण फॅब्रिक जर सिल्कचं निवडलं तर ते मात्र स्पेशल ओकेजनला, पार्टीजसाठी आणि स्पेशली सणांसाठी कमाल जातं. आपल्या सणावाराच्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण डिस्कस करतोय. उदाहरणार्थ सणावाराच्या दिवशी आपल्याला जो ताण येतो तो कसा कमी करावा, किंवा रेडीमेड ब्लाउजेस आणि त्याचं कलेक्शन दाखवून सगळ्या लिंक्स मी शेअर केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर अजून भरपूर व्हिडिओज दिवाळी, नवरात्र, गणेशोत्सव सगळ्याच्या दरम्यान येणार आहेत. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा ना लवकर. तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्यामुळे व्हिडिओ शेअर पण करा. नंबर 5, रेडीमेड ब्लाऊज विकत घेताना कोणते रंग तुमच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजेत ते म्हणजे पिवळा, गुलाबी, पांढरा, काळा आणि माझा जो डार्क हिरवा आहे तो शिवून घेतलेला आहे. आता मला रेडीमेड पण विकत घ्यायचा आहे, हिरवा. माझ्यावरती विश्वास ठेवा, या 5 रंगांनी तुमच्या कपाटातल्या प्रत्येक साडीवरती हे ब्लाऊज 100% जाणार आहेत. मी माझं नाव बदलेन. माझ्याकडे एवढे रेडीमेड ब्लाऊज असण्याचं कारण असं की मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्याच्यामध्ये फॅशन इन्फ्लुएन्सर वगैरे वगैरे, या दरम्यान हे सगळं वापरलं जातं, याचे पैसे फिटतात. पण तसं नसेल तर तुमच्याकडे हे 5 रंग असले तरी सुद्धा कॉम्बिनेशन करता येतं. मी तुम्हाला पटापट सांगते, या जगातला सगळ्यात कुठलाही रंग म्हणजे तुम्हाला कळत नाही या रंगावरती आता काय घालावं, त्या रंगावरती जातो पांढरा आणि काळा ब्लाऊज. हा सुताचा आहे. हा जो ब्लॅक आहे हा ॲक्च्युली झाराचा क्रॉप टॉप आहे, स्लीवलेस आहे. याच्यामध्ये आता हे पफ स्लीव्ह सुद्धा किती सुंदर आता रेडीमेड ब्लाऊज यायला लागलेत. कोणाला विश्वास सुद्धा नाही बसणार की मी शिवून नाहीत घेतलेले. हा आहे झाराचा ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप. क्रॉप टॉप सुद्धा रेडीमेड मिळतो हिरव्या रंगावरती. जगातली सगळी जे सिल्कच्या काठापदराच्या ज्या साड्या असतात त्या सगळ्या हिरव्या रंगावरती जातात, कारण की खणाच्या साडीतही कुठेतरी हिरवा रंग असतो. एखादी पैठणी किंवा काठापदराची साडी आहे त्याची जर बीर वगैरे हिरव्या रंगाची असते. आणि तसाच माझा सगळ्यात आवडीचा रंग कॉम्बिनेशनचा आहे पिवळा. मी सांगू शकत नाही, हा जो ब्लाऊज आहे हा सुतामधून मी घेतलेला ब्लाऊज आहे. हा जो ब्लाऊज आहे याच्यावरती तुम्ही इमॅजिन करू शकत नाही इतके कॉम्बिनेशन्स मी या येल्लो ब्लाऊजवरती केलेले आहेत. आणि येस, कॉटन असेल किंवा हा पण सुताचा ब्लाऊज आहे. शगुनमधले काही मी घेतलेले, तिलोरीमधून काही आहेत. मी तुम्हाला भरपूर ब्रँड्स डिस्क्रिप्शनमध्ये सांगते. पिंकवरती पिंक ब्लाऊजवरती सगळ्या ज्या आपल्या पिंक लिपस्टिक्स, पिंक काठ असतात, पिंक पैठण्या, पिंक काठापदराच्या, पिंक हलकी फुलकी कॉटनची वगैरे रंगीबेरंगी साडी, तरी त्याच्यावरती गुलाबी सर एक सुंदरसा ब्लाऊज अप्रतिम सगळ्यावरती जातो. नंबर 6, अजून असे कोणते 2 ब्लाऊजेस जर तुमच्याकडे थोडंसं बजेट असेल तर तुमच्या कपाटातल्या इतर पण साड्या आणि त्याचं स्टायलिंग, त्याचं लुक्स एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचणार आहे. आणि ते म्हणजे एक खणाचा ब्लाऊज आणि दुसरं म्हणजे पैठणीचा पदर किंवा डिझाईन असलेला असा ब्लाऊज. हे 2 ब्लाऊज जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही म्हणजे जागतिक लेवलला तुमच्या महागाच्या साड्या, इतर काठापदराच्या साड्या, इतर प्लेन साड्या आणि त्याच्यावरती काय घालावं कळत नाही बुवा, डायरेक्ट खणाचा ब्लाऊज घालायचा. स्पेशली असा हा जर्द लाल असलेला अप्रतिम दिसतो. नाहीतर तुम्ही हिरवा सुद्धा घेऊ शकता. मी म्हटलं तसं कूल टोनच्या सगळ्या साड्यांवरती असा हा सिल्वर कलरचा, लक्ष्मी रोडला आराधना मॅचिंग्स नावाचं दुकान आहे, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे ब्लाउजेस विकत घेऊ शकता. मधला साचा वेगळा घ्यायचा, वेगळे स्लीव्ज वगैरे लावायचे, असे माझ्यासारखे किडे नंतर करायचे असेल तेही करू शकता. नाहीतर संपूर्णपणे असा हा प्लेन मस्त पैठणीचा अप्रतिम ब्लाऊज रेडीमेड आता विकत मिळतो, जो अनेकविध पैठणींवरती, काठापदराच्या साड्यांवरती, प्लेन वेगवेगळ्या इतरच्या साड्यात की ज्यांचं कलर्समध्ये अप्रतिम मिसमॅच करून वगैरे कॉम्बिनेशन्स करून तुम्हाला लई भारी स्टायलिंग करता येणार आहे. नंबर 7, तुम्ही जर साडी शौकीन आहात तर तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये कामाच्या दिवशी सुद्धा किंवा ऑफिसला वगैरे सुद्धा तुम्हाला साड्या नेसायला आवडत असेल असं मी गृहीत धरते. तर असे 2 ब्लाऊज आहेत की जे माझ्या लक्षात आलं की माझ्याकडून सुद्धा पुन्हा पुन्हा वापरले जात आहेत. आणि वेगवेगळ्या साड्या नेसताना मी ते ब्लाऊज घालते. त्याचं कारणच असं, ते जे लुक तयार करतात आणि ते जे रॉयल क्लासी सेक्सी लुक तयार करतात ना, तो मी त्याच साडीचा ब्लाऊज पूर्ण कापून शिवून जरी घेतला असता ना सेम फॅब्रिकचा, तरी ते इतकं सुंदर मॅचिंग झालं नसतं. आणि ते काही ब्लाउजेस म्हणजे एक शगुन नावाचा अप्रतिम ऑनलाईन इंस्टाग्रामवरती ब्रँड आहे आणि त्यांच्याकडे हे असे सुंदर प्युअर
कॉटनचे असे कापडाचे व्ही नेक, गोल, पूर्ण एल्बो पर्यंत झाकून पाकून छान किंवा असा एकदम सेक्सी डीप व्ही नेक अशा सगळ्या पद्धतीचे ब्लाउजेस मिळतात. उत्तम क्वालिटी आहे, आतून तुम्हाला दिसते अस्तर पण आहे. तर असे जे प्रिंटेड स्पेशली मरून रंगाचे असे जे ब्लाऊज असतात ते ना आपल्या जे सगळे तुम्हाला जर अशा हलक्या फुलक्या साडी नेसली आहे कळत पण नाही अशा वाल्याच्या सगळ्या ज्या साड्या असतात त्याच्यावरती ना हे या साड्या ज्या आहेत उदाहरणार्थ अजरक पद्धतीच्या कापडाच्या त्या प्रिंटच्या साड्या, ब्लॉक प्रिंटच्या साड्या, कॉटनच्या साड्या, रोजच्या ऑफिसच्या साड्या वगैरे ह्या ब्लाऊजवरती इतक्या कमाल मॅचिंग करता येतात. आणि दुसरा म्हणजे ऑफ व्हाईट कटवर्क, चिकनकारी वर्कच्या सुद्धा मिळतात. कटवर्क लुक साधारण तसाच सेम दिसतो आणि ते म्हणजे मोनरी नावाचा एक ब्रँड आहे. त्याला असं पफ स्लीव्ज आहे, खाली तुम्हाला दिसत असेल क्रोशा वर्कचे छान लेस लावलेली आहे. म्हणजे आपल्याला हे लेस शोधता शोधता बाजारामध्ये पूर्ण दिवस जायचा. तर हे सगळं आयतं आता आपल्याला घरात बसल्या बसल्या मिळतंय. सुंदर असा लीफ नेक आहे, म्हणजे पानासारखा नेक आहे. मागूनही छान भरपूर मस्त बॅकलेस आहे आणि हे असे छान छान गोळे आहेत त्याला अगदी हुक्सच्या तिथे. इतका गोड ब्लाऊज आहे. ऑफ व्हाईट असल्यामुळे मी म्हटलं तसं अनेकविध जे रंग आहेत आणि ज्या सिम्पल साड्या आहेत त्यासुद्धा अशा क्लासी आणि रॉयल दिसायला लागतात या ब्लाऊज बरोबर, असं माझ्या लक्षात आलेलं आहे. नंबर 8, रेडीमेड ब्लाऊज घ्यायला शक्यतो बायका घाबरतात, मुली घाबरतात. त्याचं कारण असं त्याचं फिटिंग कसं असेल हे कळत नाही आणि त्याच्यामुळे बुवा आपण शिवून घेतलेला बरा आपल्या मापाचा असं वाटतं. त्याच्यामुळे रांगेत थांबलं जातं, बऱ्याच ते वेळेत देत नाहीत, कारकूर करतात, मग तो नीट बसत नाही. तिथे ट्रायल रूम पण नसते, सतत आकसून घेण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी जावं लागतं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते कधी देतील, कारण त्यांच्यावरती पण लोड आलेला असतो स्पेशली सणावाराच्या काळामध्ये, दिवाळीच्या काळामध्ये. आणि मग आपल्याला तो सगळा प्रपंच करताना इतका कंटाळा येतो की मग कुठचा तरी जुना ब्लाऊज काढला जातो नव्या साडीवरती सुद्धा. हे सगळं टाळायचं असेल तर आता ह्या छान फॅसिलिटीज आपल्याला आलेल्या आहेत फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती आणि मी म्हटलं तसं की प्रत्यक्ष दुकानामध्ये सुद्धा आता सगळीकडे. पुण्यामध्ये क्लोअर सेंटर जे आहे तिथे सुद्धा अप्रतिम, अंडरग्राऊंड सुद्धा अप्रतिम असे रेडीमेड ब्लाऊजची दुकानं आहेत. आराधना मॅचिंग्स आहे, मिशो आहे. मिशो या ॲपवरती भयानक स्वस्त ब्लाऊज मिळतात. मी तो पहिल्यांदाच पॉईंट सांगितला, पण तुम्हाला महागच घ्यायचे असतील असं नाही. महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची, ज्यांना ही भीती वाटते की आपल्याला फिटिंगला तो कसा बसेल, त्यांनी साईज गाईड नावाचा प्रकार प्रत्येक ॲपवरती असतो, प्रत्येक वेबसाईटवरती असतो रेडीमेड ब्लाऊजच्या. आणि नसेल तर प्लीज त्याच्याशिवाय ब्लाऊज विकत घेऊ नका. साईज गाईड इथे दाबायचं, क्लिक करायचं आणि आपला सगळा जो साईज आहे 2 पद्धतीचे साईजेस असतात बरोबर. आणि जर एल्बो स्लीव्ज असेल तर मात्र तुम्हाला दंडाचा पण तिथे माप ते तुम्हाला बघायचं आहे, तिथे चेक करायचं आहे. स्लीवलेस असेल तर 2च पद्धतीचे, एक म्हणजे तुमचा कपचा साईज आणि दुसरा म्हणजे बँड साईज, जसं आपण ब्रा विकत घेताना जातो आणि तो तिथे बरोबर लिहिलेला असतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला निवडता येतं. काही ब्रँड्समध्ये मी एक्स्ट्रा स्मॉल आहे, काही ब्रँड्समध्ये मी स्मॉलमध्ये आहे, काही ब्रँड्सचं मला मीडियमपर्यंत ब्लाऊज विकत घ्यावे लागतात. त्यामुळे तुमच्या सोयीनं घरात बसल्या बसल्या एवढ्याच पैशांमध्ये मी तर म्हणेल आता सिमिलर आले किंवा एक काकणभर स्वस्त पण आता मिळायला लागलेले आहेत रेडीमेड ब्लाऊज. हे पण कुठच्या तरी शिंपानं बनवलेले आहेत, डिझायनर सुद्धा आहेत. याच्यामध्ये तुम्ही काही गैर करत नाही आहात. तुमचा वेळ आणि कन्व्हिनियन्स घरात बसल्या बसल्या ते आता तुमच्या डिलिव्हर होतात. एखादं ॲमेझॉनचं प्रॉडक्ट वगैरे डिलिव्हर होतं तसं. त्यामुळे हे सगळं मस्त मस्त ट्राय करा. या सणावाराच्या दिवशी मी तुम्हाला थोडीशी मदत म्हणून अजून दिवाळी, नवरात्र वगैरे सगळे यायचं, त्याच्या आत हे सगळे तुम्ही ऑर्डर करू शकता, छान छान शॉपिंग करू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.